हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे मनसेनं मुंबईच्या दादरमध्ये बॅनरबाजी केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। मुंबईमधील दादरच्या शिवसेना भवनाबाहेर मनसेनं बॅनरबाजी केली आहे आणि हिंदी सक्ती करणाऱ्यांचा डाव उधळून लावू असा इशारा सुद्धा मनसेनं दिल्याचं पाहायला मिळालं। पण या आव्हानाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लागणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकार जबाबदार राहील। त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय तत्काळ मागे घेण्याचे आदेश द्यावे। पाहुणे जरी असंख्य पोहोचले, मराठी आपल्या घरात हाल सोसते, किती खेळ पाहते असं सुद्धा म्हटलं गेलंय। अधिकची माहिती करा आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, आपण पाहतोय जिथपासून पदाधिकाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मार्गदर्शन केलेलं आहे तिथपासून हा वाद आणखी कुठेतरी वाढत चाललेला दिसतोय। काय नेमकी बॅनरबाजी केलेली आहे मुंबईमध्ये, काय आशय आहे या बॅनर्सवर आणि आता मनसैनिकांचा पुढचा पवित्रा कसा असणार आहे? श्रद्धा, खरं तर राज्याच्या शिक्षण धोरणामध्ये आगामी याच्यात हिंदी भाषा ही सक्तीकरण केलेलं आहे। ही अंमलबजावणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। नवीन अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदी ही अनिवार्य असेल, ज्याप्रमाणे मराठी, इंग्रजी त्याचबरोबर आता हिंदी पाहायला मिळालं। मात्र यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली पाहायला मिळाली। काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केली, हा निर्णय तात्काळ रद्द करावा असं त्यांचं म्हणणं पाहायला मिळालं, अन्यथा संघर्ष अटळ। आणि याच सगळ्यावरून दादरच्या शिवसेना भवनाच्या समोर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी हा बॅनर लावलेला आहे। यामध्ये एक पोस्टकार्डचा हा बॅनर आहे, पोस्टकार्डचा हा मॅटर आहे आणि त्यावर मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांना हे पोस्टकार्ड पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर हिंदीकरणाच्या बळजबरीला मराठी साहित्य पुरून उरेल, मराठी साहित्यिकांची दूरदृष्टी आहे। आणि एक कवी सुरेश भट यांच्या कवितेच्या 4 ओळी लिहिलेल्या आहेत, ते म्हणजे पाहुणे जरी असंख्य पोचते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मधांध तख्त फोडते मराठी, अशी कवी सुरेश भट यांची कवितेतल्या 4 ओळी इथे लिहिलेल्या आहेत। त्याचबरोबर एक महत्त्वाचं वाक्य त्याच्या खाली लिहिलेलं आपल्याला श्रद्धा पाहायला मिळेल, ते म्हणजे पण या आव्हानाला जर आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील। त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करावा आणि हा निर्णय तात्काळ मागे घेण्याचे आदेश द्यावे असं या बॅनरमधून म्हणण्यात आलेलं आहे। हा बॅनर शिवसेना भवनाच्या समोर लावण्यात आलेला आहे। त्यामुळे एकीकडे मनसे आता आक्रमक भूमिकेत पाहायला मिळते हिंदी सक्तीकरणाच्या विरोधात। त्यामुळे लवकरात लवकर हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे। त्याचबरोबर काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा जी शालेय पाठ्यपुस्तकाची दुकानं आहेत तिथे ही पुस्तकं विकू दिली जाणार नाही, शाळेमध्ये हिंदी सक्तीकरण जे आहे ते चालू दिलं जाणार नाही, त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल, रस्त्यावर उतरेल असा इशारा सुद्धा दिलेला होता। यावरून सगळ्यावरून एकीकडे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले पाहायला मिळत आहेत। मात्र आता नेमकं या सगळं मनसेची भूमिका स्पष्ट होते। मनसेने थेट विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतो हिंदी सक्तीकरणाला। त्यामुळे आता आगामी काळात मनसे रस्त्यावर उतरते का आणि नेमकं पुढे काय होते हे सगळं पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। श्रद्धा, अगदी आपण पाहिलं की याला सर्व पक्षीयांनी विरोध केलेला आहे आणि त्याच दरम्यान राज ठाकरे आता फडणवीसांची चर्चा करतात का त्याकडे सुद्धा लक्ष असेल, मनसेची भूमिका काय याकडे सुद्धा लक्ष असेल। धनंजय, अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।